हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 शालिवान शके 1947 संवत्सर विश्वावसु आहे आणि उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी. मित्रांनो, आजची एकादशी तिथी आहे. रात्री 10:33 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे. सकाळी 10:49 पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो आयुष्मा योग आहे. रात्री 7:44 सौभाग्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वणीचकरण आहे. सकाळी 11:33 विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 10:33 भवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना जर 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून घ्यावी ज्योतिषाकडून, आणि ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला नक्कीच धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे, जेणेकरून 7:30चा त्रास कमी होईल. आणि शुभ स्थिती असेल तर आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7:01 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:42 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थितीसुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत झालेला आहे. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे आणि बुध ग्रह हा 26 फेब्रुवारी 2026 पासून वक्री झालेला आहे. हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर 1 पळी पाणी, थोडे अक्षत, 1 फूल व फुलाची पाकळी आणि या छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञाय प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक नमन शालिवान शके 1947 प्रभादे 66 संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणी वसंत ऋतू फाल्गुन मासे शुक्लपक्षे भृगु वासरे आद्रा नक्षत्रे आयुष्मा योगे वनिस्करणे एकादशी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न में कडप्पा मोपात दुरित अक्षर द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मालाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10:49 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठीचा कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्तकाळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला आहे मार्च दिनांक 5, 7, 8, 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिला आहे मार्च दिनांक 5 आणि 9. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28 मार्च दिनांक 5, 8 आणि 15. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला आहे मार्च दिनांक 5, 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 28 मार्च दिनांक 5, 8, 14 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 27 मार्च दिनांक 5, 8. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिला आहे मार्च दिनांक 5, 7, 8, 12, 14, 15 आणि 16. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 28 मार्च दिनांक 5, 14 आणि 16. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे मार्च दिनांक 3. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला आहे मार्च दिनांक 5, 8, 15 आणि 16. मित्रांनो, या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा.
पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करायला सांगतात मित्रांनो. तेव्हा विचार करूनच काय ते मूर्त्यांची संख्या आपल्या देवघरामध्ये वाढवावी, गरजेचे असतील तेच वाढवावे, अन्यथा करू नये मित्रांनो, असे माझे स्पष्ट मत आहे. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 12:12 आहे, त्यानंतर नाही. दिन विशेषमध्ये मित्रांनो आमलकी एकादशी आहे. सकाळी 11:33 ते 22:33 अर्थात रात्री 10:33 भद्रायोग आहे. हा भद्रायोग राहूच्या अंडर येत असल्यामुळे हा अशुभ योग आहे. तेव्हा आपण या काळामध्ये शक्यतो महत्त्वाचे किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावीत, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त राहणार मित्रांनो. यानंतर गभाड योगाला सुरुवात होईल. हा मात्र अत्यंत शुभ योग आहे. जे काही काम कराल त्याचा मोबदला आपल्याला दुप्पट तिप्पट मिळू शकतो मित्रांनो. आपण अनुभव घेऊ शकता मित्रांनो. एकादशी श्राद्ध कर्म आहे. या एकादशीचा व्हिडिओ मला यावेळेला टाकता आला नाही मित्रांनो, त्यामुळे आपली मी क्षमा मागतो मित्रांनो. या एकादशी श्राद्ध कर्म जे आहे मित्रांनो, या तिथीवर जर आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये कोणी परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त व पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितळसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर रात्री 10:33 हजर आहेत. त्याचा आपल्याला फारसा काही उपयोग होणार नाही. अग्नी नसल्यातच जमा आहे जवळजवळ मित्रांनो. तरी देखील आपण उद्या सूर्योदयापर्यंत आपल्याला काही होम हवन करायचे असेल रेग्युलर तर आपण नेहमीच करू शकता. त्यासाठी अग्नी पृथ्वीवर पाहण्याची गरज नाही. पण नवीन विशेष काही करणार असाल तर आपल्याला पाहावे लागणार आहे सूर्योदयापर्यंत. पण पुढे ते कंटिन्यू करा, मध्ये बंद पाडू नका, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो. राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो, अडथळे निर्माण करणार, आपल्याला यश प्राप्त होऊ देणार नाही. तेव्हा आपण महत्त्वाचे किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामेच करा या वेळेमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो. आपण माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.